नमस्कार मंडळी, तर मी प्राजक्ता तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। तर आजची खास रेसिपी तुमच्यासाठी। तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्सचे लाडू। आता हे लाडू बनवत असताना आपण यामध्ये गूळ किंवा साखर या दोन्हीचाही वापर करणार नाही आहोत। इथं बदाम, खसखस, मनुके, काजू आणि पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया घेतल्यात। तुम्ही पंपकिन सीड्स ऐवजी मगज बी सुद्धा घेऊ शकता। इथं 200 ग्रॅम डेट्स घेतलेत, यामधल्या बिया काढून घेतल्यात मी आणि खोबरं खिसून घेतले। चला तर सुरू करूया। सुरुवातीला आपण बदाम एका चाकूने कट करून घेणार आहोत। हे बदाम साधारण 200 ग्रॅम आहेत। बदाम कट करण्यासाठी थोडासा जास्तच टाइम लागतो, पण कट करत असताना एकदम याला लक्षपूर्वक कट करा, नाहीतर चाकू हाताला लागू शकतो। आता कट केलेले बदाम एका ताटामध्ये काढून घेऊ आणि लगेच काजू पण कट करून घ्यायचे। आता गॅस चालू करून कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि आपण जे कट करून घेतले होते बदाम ते त्यामध्ये टाकून बारीक गॅसवरती याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं। आता भाजत असताना आपण गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा, कारण बदामाचे जे छोटे कण असतात ते मग जास्त लवकर करपू शकतात। आता बदाम भाजून झालेत, त्याला त्या प्लेटमध्ये काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून काजू पण भाजून घ्यायचे। आता थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू खाल्ले तर अगदी उत्तम। दररोज एक जरी लाडू खाल्ला तरी थंडीमध्ये आपली बॉडी गरम राहते। काजू भाजून झालेत, ह्याला पण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपण खोबरं पण भाजून घेऊया। गॅस बारीकच ठेवायचा आणि बारीक गॅसवरच ह्याला 1-2 मिनिटं भाजून घ्यायचं। जास्त लाल होऊ द्यायचे नाही खोबरं, हलका लाल रंग आला की मग काढून घ्यायचं। आता खसखस पण भाजून घेऊ। हे भाजून झालं की आता हे सीड्स पण भाजून घेऊया। आता कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून आपण इथं डिंक भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच तळून घ्यायचा आहे। तळून झाला की एका वाटीमध्ये काढून घ्यायचा। डिंक हा आपल्या शरीराचा अशक्तपणा, थकवा दूर करतो। डिंकामुळे पाठ, कंबरदुखी सुद्धा कमी होते, हाडं मजबूत होतात। तर एवढे सारे डिंकाचे फायदे आहेत। एका मिक्सरच्या जारमध्ये आता आपण हे डेट्स अर्धे अर्धे करून मी वाटून घेणार आहे। तुम्हाला जर जारमध्ये वाटायचे नसतील ना, तर आपण असंही गरम तुपामध्ये टाकून थोडा वेळ हलवलं तरी मऊ होतात, पण मी वाटून घेणार आहे। आता आपण जो तळून घेतला होता डिंक तो पण वाटून घेऊ। कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून आपण जे डेट्स वाटून घेतले होते ते त्यामध्ये टाकायचे आणि ह्याला 1 मिनिट बारीक गॅसवरती थोडंसं हलवून घ्यायचं। आता एक मोठं ताट घ्यायचं आणि आपण जे सगळे भाजून घेतले होते सगळे ड्रायफ्रूट्स एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि खोबरं असं हाताने बारीक करून घ्यायचं। त्यामध्ये आपण भाजलेली खसखस टाकून घ्यायची आणि वाटलेला डिंक पण त्यामध्ये टाकायचा। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता बारीक करून झालं की आपण जे डेट्स मेल्ट करून घेतले होते ते त्यामध्ये टाकून छान हाताने असं व्यवस्थित चुरून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। डेट्स जास्त गरम असतील तर चमच्याने पण मिक्स करू शकता। आता शिवांशला घेऊन मग मी लाडू बांधायला बसले। आता छोटे छोटे याचे लाडू बांधून घ्यायचे। लाडूमध्ये तुम्हाला आणखीन ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर करू शकता। तर मी जेवढं प्रमाण घेतलं होतं तेवढं जरी घेतलं तरी खूप सारे लाडू बनतात। तुम्ही ही नक्की बनवून बघा, खरंच खूप स्वादिष्ट लाडू बनतात। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।